महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या करण्याबाबत एक अधिनियम पारित केलेला असून गोवंश हत्या झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई त्यात नमूद आहे। मागील काही दिवसांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश हत्येबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी कारवाईचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते। वेगवेगळ्या पथकाकडून अहिल्यानगर शहरामध्ये कोतवाली, संगमनेर तसेच लोणी पोलीस स्टेशन, ममदापूर या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। त्यात एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून 13 टन गोमांस व 110 जिवंत जनावरांची सुटका करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। साधारण 63 आरोपींविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे। तसेच यापुढे कोणीही गोवंश जनावरांची हत्या करू नये याबाबत मी आवाहन करतो आहे। जर हे चालूच राहिलं तर कडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येईल। तसेच जे आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांच्यावरही इतर प्रतिबंधक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे।